31 वर्षांच्या साम्राज्याला सुरुंग, प्रशांत किशोर यांचा भाजपवर 19,000 मतांनी विजय. कमळ चिखलात रुतलं. बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांची ऐतिहासिक मुसंडी. जेनझी ठरले गेम चेंजर. मध्य प्रदेशात भाजपला पराभवाची धूळ. भाजप अध्यक्षांच्या होम पिचवर जनसुराजचा झेंडा. नितीन नवीन यांना मोठा धक्का. आज राजकारणातील एक अत्यंत मोठ्या आणि धक्कादायक घडामोडीची बातमी घेऊन मी तुमच्या समोर आली आहे. ज्या गडाला तब्बल 31 वर्षे कोणीच धक्का लावू शकले नव्हते, जो मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा सर्वात मजबूत आणि सुरक्षित बालेकिल्ला मानला जात होता, तोच गड आज एकाच फटक्यात ढासळलाय. बिहार मधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि प्रसिद्ध रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ऐतिहासिक विजय मिळवत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्याच होम ग्राउंडला सुरुंग लावला. भाजपचा हा पराभव का झाला, प्रशांत किशोर यांनी कोणती खेळी खेळली आणि या निकालाने देशाच्या राजकारणात काय मोठे संदेश दिले आहेत, या सर्व राजकीय घडामोडींचा सविस्तर अहवाल आता पाहूया. बिहार मधील अत्यंत हाय प्रोफाईल मानल्या जाणाऱ्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड मोठा धक्का बसला. गेल्या तब्बल 31 वर्षांपासून म्हणजेच 1995 सालापासून भाजपचा अभेद्य गड राहिलेला हा मतदारसंघ जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी खेचून आणलाय. तब्बल 32 फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या अत्यंत चुरशीच्या मतमोजणीत प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा 18,953 मतांच्या भव्य फरकाने दारुण पराभव केला. या निवडणुकीत प्रशांत किशोर यांना 63,117 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार नीरज सिन्हा यांना 44,250 मतांवर समाधान मानावं लागलंय. आरजेडी उमेदवार रेखा गुप्ता यांना अवघी 14,263 मते मिळाल्याने त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहावं लागलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता, ज्यामुळे बांकीपूर मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. हा मतदारसंघ नितीन नवीन आणि त्यांच्या कुटुंबाचा परंपरागत आणि अत्यंत सुरक्षित बालेकिल्ला मानला जात होता. मात्र प्रशांत किशोर यांच्या जेनझी आणि तरुण वर्गाला आकर्षित करणाऱ्या रणनीतीने संपूर्ण गणिते बदलून टाकली. या दारुण पराभवानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी जनतेचा कौल स्वीकारत एक्स द्वारे या पराभवाचे गांभीर्याने आत्मपरीक्षण केले जाईल अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवाला प्रामुख्याने 3 महत्वाची कारणे कारणीभूत ठरली आहेत. प्रशांत किशोर यांनी स्वतः उमेदवारी जाहीर केल्यावर भाजपने भीतीपोटी आधी ठरवलेला उमेदवार बदलून नवख्या नीरज कुमार सिन्हा यांना मैदानात उतरवले, ज्यामुळे भाजप सुरुवातीपासूनच बॅकफूटवर गेला. प्रशांत किशोर यांच्यासारख्या राष्ट्रीय स्तरावर ओळख असलेल्या चेहऱ्यासमोर नवखा उमेदवार दिल्याने मतदारांनी अनुभवाच्या बाजूने कौल दिला. तसेच प्रशांत किशोर यांनी स्थानिक प्रश्न, शिक्षण आणि रोजगाराचा मुद्दा लावून धरत हा लढा बिहारला चांगला मुख्यमंत्री हवा की नाही यासाठीचा संदेश देणारा आहे असे नॅरेटिव्ह सेट केले, ज्यासमोर भाजपचा एक कलमी कार्यक्रम अपुरा पडला. याशिवाय भाजप नेत्यांची आम्ही श्वानाला किंवा मांजराला उभे केले तरी जिंकू अशी अहंकारी वक्तव्ये आणि प्रचार यात्रेदरम्यान हनुमानाच्या वेशभूषेवरून झालेला वाद भाजपच्या चांगला चंगलट आला. देशात एकाच वेळी पार पडलेल्या इतर 2 मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये संमिश्र निकाल पाहायला मिळाले. मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग यांनी भाजपच्या आशुतोष तिवारींचा 6,016 मतांनी पराभव केला, तर गुजरात मधील मांजलपूर मतदारसंघात भाजपचे सत्येंद्रभाई पटेल यांनी काँग्रेस उमेदवाराचा 30,630 मतांनी पराभव करत आपला गड राखला. ऐतिहासिक विजयानंतर प्रतिक्रिया देताना प्रशांत किशोर म्हणाले की हा विजय बांकीपूरच्या जनतेचा असून त्यांनी बिहारमध्ये बदलाची नांदी दिली आहे. विधानसभेत 202 आमदार असूनही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला मुख्यमंत्री करू नका, तर चांगल्या व्यक्तीच्या हाती नेतृत्व देऊन बिहारमधील मुलांना शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून द्या, असा कडक संदेश बांकीपूरच्या जनतेने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला. बिहारमधील बांकीपूरचा हा निकाल फक्त एका पोटनिवडणुकीचा निकाल नाही, तर तो येणाऱ्या काळात देशाच्या आणि बिहारच्या राजकारणाची दिशा बदलवणारा ठरू शकतो. एकीकडे भाजपसाठी हा आत्मपरीक्षणाचा काळ आहे, तर दुसरीकडे प्रशांत किशोर यांनी निवडणूक रणनीतिकारावरून थेट यशस्वी राजकारणी होण्याकडे पडलेले हे पहिले पाऊल बिहारच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
या संपूर्ण निकालावर आणि प्रशांत किशोर यांच्या या ऐतिहासिक विजयावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।